हॅलो, दिस विशाल नागपुरे. स्वतः आपण बघणार आहे पोलीस विभागातील परीक्षा. खूप सारे विद्यार्थी असे असतात की त्यांना एक क्रेज असतो वर्दीचा. आपण बघतो की वर्दीचा क्रेज खूप जास्त विद्यार्थ्यांमध्ये असतो किंवा मुलांमध्ये खूप जास्त असतो. स्टार म्हटल्यानंतर अरे बाप रे, म्हणजे मी असं बघतो की काहीतरी ते स्टार साठी काही पण करू शकतो बिचारा अभ्यास संदर्भात. त्याला चांगलं आहे जिथे वर्दीची गर्दी आपण बघतो, जिथे वर्दीची गर्दी, पण ते ठीक आहे, पण शेवटी आपल्याला अभ्यास पण करावा लागतो. तर आपण पहिले बघून घेऊ की जर समजा मला पोलीसची वर्दी आवडते तर ती वर्दी कुठून मला स्टार्ट करायची आहे. मला पोलीस शिपाई म्हणून जायचं आहे, मला PSI म्हणून जायचं आहे, मला DYS म्हणून जायचं आहे, की मला IPS म्हणून जायचं आहे. हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. अदरवाईज आपण जसं बघतो की वर्दी आवडते ठीक आहे, पण मी तुम्हाला सांगेल नेहमी की कधी पण IPS साठी तुम्ही जर वर्दी पाहिजे तुम्ही IPS साठी अभ्यास करा. एक लक्षात ठेवा. म्हणजे मी याचा विरोध करत नाही शिपायाचा, हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगत आहे की जर समजा तुम्ही 10वी आणि 12वी मध्ये असाल तर तुम्ही जनरली पोलीस शिपायचं न करता तुम्ही IPSचं, ACPचं, DYSPचं तुम्ही अभ्यास करायला हवा. PSIचं पण नाही. 10वी 12वी मध्ये असल्यानंतर तुम्ही इथे केव्हा अभ्यास करायचं की जेव्हा समजून घ्या तुम्ही डिग्री वगैरे झालेली आहे, तुम्ही थोडा लेट केला अभ्यास करायला चालू, तुम्ही PSI तुम्ही करू शकता. पोलीस शिपायचं असं आहे की ते डिपेंड करते तुमचे कंडिशन सुद्धा. ठीक आहे, तुम्हाला लवकर पाहिजे असेल एकदम तर तुम्ही त्या गोष्टी करू शकता. पण मला असं वाटतं की आजच्या कंडिशन मध्ये पोलीस शिपाई बनणं सुद्धा खूप कठीण आहे. जसं बघतो, स्वतः मी लाईन बॉयज आहे, तर आमच्या SIP मध्ये बघतो आम्ही, आमचे लाईन बॉयचे विद्यार्थी मुलं सुद्धा 4-4, 5-5 वर्ष सुद्धा ते अजून शिपाई झाले नाहीये. 4 ते 5 वर्ष अभ्यास केल्यावर किंवा फिजिकल केल्यानंतर सुद्धा त्यांचा अजून नंबर लागलेला नाहीये. आता असं नाही ते सिरियस नाहीये, पण सिरियस कॅन्डिडेट सुद्धा आपण बघतो की त्यांना सुद्धा 2 ते 3 वर्ष तरी लागतात, त्यांना 2-3 भरती लागतात. खूप कमी लोक आहेत जे पहिल्या भरतीत लागतात. मी समजतं लागत नाही, पण पहिल्या भरतीत खूप कमी लोक लागतात. तर तुम्हाला मी सजेशन सांगेल, तुम्हाला आवडेल तर बघा, आता तुमचे व्ह्यू बघा काय. पण मी तुम्हाला नेहमी सांगेल की सूर्याकडे नेहमी नेम धरा, झाडावर तर पडेल तुमचा बाण, जो झाडाचं पडेल. जर समजा तुम्ही IPS डोक्यात टाकलं, इंडियन पोलीस सर्व्हिस, तर तुम्ही ऑब्व्हियसली ACP तर बनालच, PSI तर बनालच. हे कधी पण चांगलं आहे. जसं आपण बघतो या ऑफिसरच्या पोस्ट आहेत, ऑफिसरच्या पोस्ट कधी पण चांगल्या आहेत शिपाईपेक्षा. याच्यावर असं नाही शिपाई बनायचंच नाही असं नाहीये. तुम्हाला काय म्हटलं मी, आपल्या कंडिशन खूप जास्त मॅटर करते, हे लक्षात ठेवायचं. आणि बघा, जर तुम्हाला वर्दी पाहिजे असेल, तुम्हाला जर टाइम असेल, तुम्हाला काय म्हटलं, हा व्हिडिओ 10वी आणि 12वी किंवा अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी खूप चांगला राहणार आहे. ज्यांनी 2-3 अटेम्प्ट देऊन दिलेले PSIचे वगैरे याचे वगैरे, तो विचार पोलीस शिपामध्ये येणार आहे शेवटी. पण मला असं वाटतं की स्टार्टिंगला जरी तुम्ही जर कमी एज मध्ये असाल तर तुम्ही सर्वांनी, मला असं वाटतं की IPS संदर्भातलं पूर्णपणे फोकस केलं पाहिजे. ठीक आहे, तर आता आपण समोर बघूया की या IPS मध्ये, DYSP, ACP मध्ये, PSI मध्ये किंवा पोलीस शिपाईमध्ये फरक काय. तर जसं बघतो आपण की सर्वात लहान जे पोस्ट आहे आपली पोलीस शिपाईची आहे. मी आता बघतो की सध्या महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटचे जे शिपाई जे आहेत किंवा त्यांचे थोडं प्रमोशन झालं असेल, अंमलदार वगैरे जे पण आहेत, हे सर्व आता डिपार्टमेंटल PSI पण एक्झाम देऊ शकतात, डिपार्टमेंटल PSI एक्झाम देतात. जो PSI झालेला आहे तो DYSP किंवा ACP ला लागून असतो, आणि जो DYSP झालेला आहे तो विचार करतो IPS किंवा तो याच्यामध्ये खुश आहे, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस किंवा डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस. तर या पोस्ट जे आहे, या पोस्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जसं बघतो इथे 3 स्टार असतात, इथे 2 स्टार असतात. याला स्टार, याला सिंपल पट्टी असते, समजून घ्या. यांना पट्टीवर काय नसते, समजून घ्या. तर काही डिफरन्स असतात ते सध्या मी ते सांगणार नाही. तर तुम्हाला सांगायचं आहे की जर समजा मला अभ्यास करायचा आहे कशाचा, IPSचा किंवा DYSPचा, तर मला ते काय करावं लागेल आपण हे समजून घेऊ. जर हा अभ्यास केला तर 100% मी PSI बनणार आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्हाला या गोष्टी जर माहिती आहे, मग का बरं आपण IPS साठी जात नाही, का बरं आपण ACP साठी जात नाही. आणि कमी वयापासून जर आपण केलं या सर्व गोष्टी, तुम्हाला लवकरात लवकर सक्सेस मिळते. बघा, विदर्भामध्ये याचं अजूनपर्यंत, त्यामुळे विदर्भात तेवढं अवेअरनेस नाहीये. पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप चांगली अवेअरनेस याच्यामध्ये आहे. खूप सारे विद्यार्थी 10वी 11वी पासून अभ्यास चालू करतात. नागपूरमध्ये माझ्या मार्फत जेवढ्या पद्धतीने मी विद्यार्थ्यांना ट्रेन करायला प्रयत्न करतो, या विद्यार्थी रिझल्ट पण खूप सारे आहेत. तुम्हाला तेच सांगेल की जर काही इश्यू असेल मला सांगा की सर कसं करायचं आहे, काय करायचं आहे. गुरुकुलमध्ये तुम्ही व्हिजिट करा, जे आपली गुरुकुल अकॅडमी आहे नागपूर झांसी चौकमध्ये, तुम्ही व्हिजिट करा अकॅडमीला. मला सांगा की तुमचे ड्रीम्स हे आहे, मला गव्हर्नमेंट या पोस्टवर जायचं आहे,
त्या संदर्भात जे पण मला तुम्हाला गायडन्स करायचं तुम्हाला गायडन्स करेल. ठीक आहे. आता आपण बघूया सर्वात पहिले की मला काय करायचं आहे. लक्षात ठेवा, मी तुम्हाला समजलं काय म्हटलं की जर समजा आपण आयपीएसचा अभ्यास केला, आपण डीवायएसपीचा अभ्यास केला, कारण की दोघांचा सिलेबस सेम झालेला आहे 2025 पासून आयपीएस आणि एसीपीचा आणि डीवायएसपीचा सिलेबस सेम झालेला आहे. आधी आपण बघू आयपीएस ची एक्झाम कोण घेते आणि डीवायएसपी ची एक्झाम कोण घेते, आणि हा अभ्यास झाल्यानंतर तुम्ही 100% पीएसआय होता म्हणजे होता. आपण ते बघूया कसं काय. तर सर्वात पहिले समजून घ्या आपण विद्यार्थ्यांनो, यूपीएससी जे आहे ते आयपीएस ची तुमची एक्झाम कंडक्ट करते, आणि एमपीएससी जे आहे ते एमपीएससी एसीपी त्याला डीवायएसपी म्हणतो आपण, आणि त्याचबरोबर पीएसआय जे क्लास 2 मध्ये मोडते. ठीक आहे. ग्रुप बी मध्ये मोडते आणि हे ग्रुप ए मध्ये मोडते. ग्रुप ए म्हणजे क्लास 1, तिथे क्लास वापरला जात नाही. ठीक आहे. आणि ऑब्विसली हे सुद्धा ग्रुप एज आहे, लक्षात ठेवा. आता आपल्याला बघायचं विद्यार्थ्यांनो याच्यामध्ये की आपल्याला यूपीएससी किंवा एमपीएससी मध्ये कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा, सिलेबस काय असतो, थोडासा एक वरवर आपण बघून घेऊ. बघा, जर समजा मी आयपीएसचा अभ्यास करत आहे किंवा मी एसीपीचा अभ्यास करत आहे 2025 पासून, दोघांचा सिलेबस इज इक्वल टू झालेला आहे. आता सिलेबस म्हणजे सर काय असते, जनरली झालं असं आहे की प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू या ज्या 3 गोष्टी आहेत. आधी असं होतं की प्रिलिम मध्ये पेपर 1 पेपर 2 असतात, पेपर 1 पेपर 2 अशा गोष्टी असतात. दॅट इज जीएस अँड सीसॅट. मेन्स मध्ये मग ते पुरं जीएसचा स्ट्रक्चर आहे पूर्णपणे 2000च्या वर. पण फरक असा होता की आधी कसं होतं की यूपीएससी मेन्स तर सेम आहे. यूपीएससी मेन्स जे आहे हे ऑलरेडी रिटर्न आहे, डिस्क्रिप्टिव्ह आहे, ऑब्जेक्टिव्ह नाहीये. आणि एमपीएससी मेन्स कसं होतं 24 पर्यंत हे होतं ऑब्जेक्टिव्ह. पण आता काय झालेलं आहे, एमपीएससी मेन्स ऑब्जेक्टिव्ह न राहता हे सुद्धा काय झालेलं आहे, रिटर्न. सेम कोर्स, सेम मार्क, सर्व सिलेबस पण सेम. तर 2-3 गोष्टी चेंज आहे फक्त. त्यात महाराष्ट्र थोडं इन्व्हॉल्व केलेलं आहे, थोडंफार संतने इन्व्हॉल्व केले, बाकी सेम आहे. यूपीएससी आणि एमपीएससी मेन दोन्ही पण सेम आहे. केव्हापासून, 2025 पासून. मला सांगा मग एवढा सारा अभ्यास कशासाठी करणं परवडते का? मग एवढा सारा अभ्यास, एवढा वास्ट सिलेबस डायरेक्ट आयपीएस साठी करा ना. यूपीएससी पण अभ्यास होते, एमपीएससीचा पण अभ्यास होते. आणि राहिलं पीएसआयचं की या सर्व गोष्टी केल्यानंतर पीएसआय तर निघणारच आहे, सेम सिलेबस आहे, काहीच नाही सिलेबस पीएसआय मध्ये. आधी लॉ होता, आता लॉ पण नाहीये, एक पण मार्कावर लॉ नाहीये. मग आता झालं असं आहे की जर समजा तुम्हाला वर्दीच घालायची असेल तर मग चांगली घाला, माझं सजेशन आहे ते. म्हणजे एक शिक्षक म्हणून तुम्हाला मी नेहमी सांगेल की आयपीएसचाच अभ्यास करा, डीवायएसपी एसीपीचा अभ्यास करा. माझे व्ह्यू मी नेहमी सांगतो. हा, आता काही शिपाई, पोलीस शिपाईचे क्लासेस घेणारे, मी त्यांच्या पोटावर लात मारत नाहीये, कारण की पोरांच्या मनामध्ये ते असते. रिझन काय, त्यांना असं वाटते, मुलांना असं वाटते की आयपीएस मध्ये खूप अभ्यास करायला लागते सर याच्यात काहीच अभ्यास, याच्यामध्ये खूप अभ्यास करायला लागते सर, आणि पोलीस काहीच अभ्यास करायला लागत नाही. असं नाही. आता ते पण समजून सांगतो मला, समजून घ्या. तुम्ही एक काम करा, तुम्ही आता पोलीस भरती करत आहे, तुम्ही तुमच्या मित्राला विचारा, तुमच्या सिनियरला विचारा, तुमच्या मास्तरला विचारा किती वर्ष लागत आहे आजच्या कंडिशन मध्ये. विचारा, तुम्ही विचारा. स्वतः दिली असेल बघा, 1 मार्कांनी कटलो, 2 मार्कांनी कटलो, याच्यानं कटलो, त्याच्यानं झालं. कारण की याच्यामध्ये कसं आहे, पेपर वेगळा आहे, फिजिकल वेगळा आहे, सोपी नाहीये. पेपर किती पाहिजे, 90+ पाहिजे.
फिजिकल 90+, तरी सांगता नाही होणार आहे की नाही म्हणून. 100 पैकी 90 95+ पाहिजे, 90 तरी पण सांगता येत नाही होत आहे का म्हणून. रिझन काय? पूर्ण मॉब याच्या मागे लागला. एकच पेपर राहते ना. आता समजून घ्या तुम्ही. IPS, इंडियन पोलीस सर्व्हिस, 50% मार्क घ्या. 45 ते 50%. एक समजून घ्या, 2075 पैकी समजून घ्या कट ऑफ असतो. फॉर एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल तुम्हाला सांगत आहे, जे तुम्ही 950 जरी मार्क घेतले तर तुम्ही IPS बनता. लक्षात ठेवायचं. ओपन कॅटेगरी, 950 किंवा 1000 पकडून घ्या. ओपन कॅटेगरी, ओपन OBC, SC ST जून खाली आहे. 50% जरी तुम्ही मार्क मिळवले तर तुम्ही देशाचे IPS बनता. सेम आहे DYSP, ACP सेम आहे, PSI सेम आहे. तुम्ही जेवढ्या खालच्या लेवलवर येता तेवढा तुम्हाला स्कोर जास्त पाहिजे. इथे किती लोक असतात माहिती आहे का पोलीस भरतीमध्ये? 8 ते 10 लाख लोक असतात, समजून घ्या, कमीत कमी मुलं. इथे किती असतात? 1.5 ते 2 लाख. IPS साठी ऑल इंडिया, लक्षात ठेवा, ऑल इंडिया आता सर्व तो बनणार आहे, पण आपण फॉर्म भरतात 1 लाखच्या जवळपास IPS साठी. DYSP साठी महाराष्ट्रातून समजून घ्या 2.5 लाख आणि PSI साठी समजून घ्या 3.5 लाख. 3.5 लाख. मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना याची सुद्धा माहिती गरजेची आहे की आपण कुठे जायला पाहिजे, आपण कोणता अभ्यास करायला पाहिजे, कसं असलं पाहिजे. सर्व याला किती वर्ष लागते? तुम्ही सांगितलं 3-4 वर्ष लागते. अरे कोणालाही विचारा, जर तुम्ही 3 ते 4 वर्ष चांगला अभ्यास केला ना, IPS 100% बनता रे बाबांनो. 100% बनतात. 3 ते 4 वर्षाच्या अभ्यासामध्ये तुम्ही ऍटलिस्ट मेन्स इंटरव्ह्यू देऊन येता. तुम्ही ACP DYSP बनता, PSI 100% बनता. मी स्वतः पहिल्या अटेम्प्ट मध्ये PSI क्रॅक केलेली आहे, प्रिलिम क्रॅक केले 2 वेळेस, पहिल्यांदा सेकंड टाइम पण. त्याच्यामुळे असं नाहीये की यामध्ये खूप डेंजर आहे बाबा. फरक फक्त मुलांना भीती अशी आहे, अभ्यास खूप आहे. मग लक्षात ठेवा, बस आपल्याला तेच एक भीती आहे, म्हणून आपण त्या पदावर चाललो नाही. आपण पदावर चाललो पोलीस भरती. की तुमचा शिक्षक तुम्हाला ते सांगत असेल, त्याचे त्या पोटावर पण लाटणे पडली पाहिजे ना, तो सांगा अरे पोलीस शिपाई कर, हे कर. मग ते 2-3 डायलॉग मारून दिले, पोलीस भरती असं, पोलीस भरतीची ऍड आली. अरे बापरे. मला एक सांगा, पोलीस भरती जेव्हा ऍड येते पुरा महाराष्ट्र पूर्ण येऊन जाते है ना, 17,000, 15,000, 20,000, 10,000. IPS ची ऍड, आता याची ऍड, DYSP ची ऍड आली पण गेली पण माहितच नाही. आता ती जागा नव्हती यावेळेस, पण लक्षात ठेवा जागा नेहमी असतात काही ना काही. IPS ची ऍड नेहमीच असते, 150 जागा नेहमीच असते. जागा येते जाते काहीच माहिती नाही. म्हणजे होत आहे असं की सध्या महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत ना, त्यांची विचार खूप लहान झालेले. आता याच्यात कंडिशन मॅटर करत नाही की त्याच्यात माझी कंडिशन खराब आहे, काही मॅटर करत नाही. या ठिकाणी तुझी इच्छा आहे का अभ्यास करायची, तर आम्हाला सांग. तुझी इच्छा आहे का IPS बनायची, तुझी इच्छा आहे का DYSP, तुझी इच्छा आहे का PSI बनायची, की नंतर तुझी इच्छा आहे पहिले पोलीस शिपाई बनतो, मग PSI बनतो, मग याला खूप वेळ लागते. आता माझे खूप सारे विद्यार्थी डिपार्टमेंट PSI चे विद्यार्थी आहे, त्यांनाच खूप वेळ लागत बिचाऱ्यांना. त्यांना सर्व करून गोष्टी करणं ते पॉसिबल नाहीये. तर मग जर समजा आपण हा अभ्यास करत आहोत, तर प्रॉब्लेम काय जाणार आहे आपल्याला, की जर आपण हाय लेवलचा अभ्यास करत आहोत, यात प्रॉब्लेम आपला काय आहे. आणि मला तरी असं वाटते की महाराष्ट्रातील विद्यार्थी खरंच एवढ्या लेवलचे नाहीये की त्यांनी फक्त पोलीस भरती करा, पोलीस शिपाई करा. तुम्ही IPS साठी जा, तुम्ही DYSP साठी जा, तुम्ही PSI ला जा. जागा किती खूप जागा खूप कमी असतात. जागा असं याच्यात 150 जागा आहे, याच्यात 1000 जागा आहे. लक्षात ठेवा सर्वांनी, अधिकारी एकच असतो. एक एक्झाम्पल, एखादी जिल्हा आहे समजून घ्या, किंवा एखादं म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे, त्या ठिकाणी पोलीस कमिशनर एकच राहणार आहे. त्याच्या अंडरमध्ये शिपाई खूप सारे राहतील ना, तर आपण त्या लेवलने अभ्यास करतो. तुम्हाला मी सांगतो की ज्यांचे, बघा हा व्हिडिओ त्यांनाच आवडेल ज्यांची व्हायचे पाहिजे थोडी चांगली आहे. जो असा असेल समजून घ्या नाही ते पाहिजेच नाही,
त्याला काही होणार नाही. काही काही लोक असतात की नाही आपल्या मनात पोलीस भरती पोलीस भरती. का बरं पोलीस भरती? वर्दी ना, हे घाल ना वर्दी, IPS ची घाल, DYSP ची घाल, ACP ची घाल, काही काही हे वाईट आहे का वर्द्या? म्हणजे तेच आपण काय करतो की आपण हलाल, आपल्याला अभ्यास करायला जीवावर येते. आणि इथे काय असा अभ्यास कमी आहे का? इथे पण अभ्यास खूप आहेत ना. इथे अभ्यास करून 3-3, 4-4, 5-5 वर्ष झाल्या सुद्धा शिपाई नाही बनत आहे पोरं. आणि नागपूरमध्ये बघतो आम्ही, पुण्यामध्ये बघतो, मी पुण्याला तिथे बघितलं रनिंग करणे काय काय करणे, ग्रुप बनवून टाकतात, बाकी आपलं चालू फालतूच्या गोष्टी. म्हणून आपण किती सिरियस आहोत आपल्या करिअर बद्दल हे सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि मला तरी वाटते की समोरसाठी युवकांनी मला वाटते की खरंच UPSC, ठीक आहे तुम्हाला UPSC नाही डोक्यात बाबा, MPSC तर करा. आणि आता MPSC क्लास 1 सारखाच झालेला आहे, तुम्हाला सेम अभ्यास करणार आहे. पण डोक्यात ठेवा की तुम्हाला आता 2 ते 3 समजून घ्यायच्यामध्ये, यामध्ये पण तुम्हाला नियर अबाउट 3 ते 4 वर्ष तुम्हाला लागणारच आहे इथे पण. मग जर समजा 3-4 वर्ष आपण देणार आहोत ना, आपण 3 to 4 देणार आहोत ना, तो का बरं आपण IPS ला देऊ शकत नाही? का बरं आपण ACP ला देऊ शकत नाही? का बरं PSI देऊ शकत नाही? रिझन काय? की तुम्हाला गायडन्स नाही म्हणून ना. तर तुम्हाला काय म्हटलं, तुम्ही आम्हाला विचारा, तुम्ही या इथे व्हिजिट करा ऑफिसमध्ये, तुम्हाला सांगेल कशा पद्धतीने काय स्ट्रक्चर असो, कशा पद्धतीने मुलं पास होतात, काय तुम्हाला स्ट्रॅटेजी असली पाहिजे, काय स्मार्ट वर्क असतो, कोणत्या सिलेबस आहे, कोणता ऑप्शन विषय घ्यायचा आहे, कशा पद्धतीने विद्यार्थी अभ्यास करतात, या सर्व गोष्टी तुम्हाला सांगितलं जाईल. आणि याचे सेमिनार पण सुद्धा माझे आहेत, तुम्ही बघू शकता सेमिनार त्याच्या माझे आहेच पूर्णपणे. पण मला तरी असं वाटते की विद्यार्थ्यांनी शिपाई, मी तुम्हाला असं म्हटलं वाईट नाहीये, माझं असं म्हणणं आहे की जे विद्यार्थी 10वी-12वी मध्ये असेल त्यांनी खरंच IPS साठी करावं, त्यांनी खरंच DYSP साठी करावं. टाइम आहे. आपण काय करतो की ते चालले डुकरं कसे, डुकरं किंवा गाय चालले समजून घ्या, ते शेड्या मेंढ्या कशा समजून घ्या, एक चालली आहे मागे मागे, असं नको करा. एक चालली मागे चालले सर्व, असं नको करा. अधिकारी तोच असतो जो आउट ऑफ द बॉक्स विचार करतो. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. अधिकारी कोण असतो? जो आउट ऑफ द बॉक्स विचार करतो, ज्याची वैचारिक पातळी बाकीच्यापेक्षा वेगळी आहे. हा एकटा जातो पण एकटामध्ये पूर्ण हवा करतो. हे ग्रुपमध्ये झुळमळी जाते, शेवटी झुळमळीच राहायला लागते. मग शेवटी काय की आपण म्हणतो की साहेब हे, साहेब ते, साहेब हे करू का, ते करू का, ते कर ते कर, बस तेच. आणि शेवटी पॉवर इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. तुम्हाला मी नेहमी सांगतो, या सर्व याच्यात तुम्हाला समजेल आलं, तुम्ही सध्या लहान आहात किंवा तुमची एज कमी असेल, हे त्यांना समजेल खूप चांगल्या पद्धतीने. ज्यांची एज 20च्या वर आहे, 20-22च्या वर, त्यांनी हे सर्व एक्झाम दिलेले आहे. ते तुम्हाला सांगतील की बाबा तुझ्या टाइम असेल ना, तू या 2-3 गोष्टी कर सध्या तरी. टाइम आहे तर 10वी-12वी पासून. कारण की असं आहे समोर की इन फ्युचरमध्ये 30 वर्षानंतर, 30-32 वर्षानंतर तुम्हाला फक्त एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही आता शिपाई या, पैसा इथे पण राहते, इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. मला सांगा, 4 ठिकाणी पैसा आहे, 4 ठिकाणी वर्दी आहे. मग याची रिस्पेक्ट आहे की याची रिस्पेक्ट जास्त आहे? रिस्पेक्ट मग वर्दीची रिस्पेक्ट आहेच, पण या वर्दीतला शिपाई यासमोर झुकावंच लागतं त्याला. शेवटी कशाचं इम्पॉर्टंट आहे? स्टार, IPS, मपोसे है ना. आता याला मपो लागतो, महाराष्ट्र पोलीस, याला पण मपो लागतो म्हणा. मपोसे, सेवा जसं लागलं तो क्लास 1 ऑफिसर. भापोसे, भारत पोलीस वगैरे, IPS याला म्हणतो आपण. तर हे सेवावाले प्लेयर आहे. आणि मला असं वाटतं की जो तुमची एज असेल, टाइम असेल, तर सेवेसाठी जा, क्लास 1 साठी जा. तुम्हाला समजून पडेल की मी तुम्हाला जे आता सांगितलं आहे त्याचं किती इम्पॉर्टन्स आहे. आणि जे पण सध्या IPS बनले, आपण बघतो नेहमी, बघतो की IPS ऑफिसरचे, ACPचे काहीतरी व्याख्यान असतात खूप चांगले, त्यांचे खूप छान छान त्यांचे मोटिवेशन असतात. तर ते सुद्धा आपल्या कामात तेव्हाच येतात कारण की ते अधिकारी आहे. शिपाई संदर्भात आपण बघतो सध्या की 10वी-12वी एक असं आहे की याची एज आहे 12वी, म्हणजे 12वी पास जनरली विद्यार्थी पाहिजे. त्या एज मध्ये आपली मानसिकता त्या लेवलची नसते. काही लोकांची असते, काही लोकांची नसते. पण ज्यांची मानसिकता चांगली आहे, की ज्याला गायडन्स चांगलं भेटलेलं आहे, तो क्लास 1 ऑफिसर 100% बनतो. तुमची जिद्द याच्यामध्ये फक्त पाहिजे, लक्षात ठेवा. नाहीतर मला 12वीत 99% सर मी IPS करू की हे करू असं नाही राहत. मला 12वीत 99% तो शिपाई बनवायच्या लागी राहत नाही, लक्षात ठेवा. असं नाही की मला 99% आहे, ते मॅटर करत नाही. या ठिकाणी यांच्या पेपरामध्ये किती त्यांना मार्क भेटतात ते इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी IPS ऑफिसर आपण बघितलं, 12th आपण एक्झाम आपला पिक्चर बघितलाय, 12वी पास असलेल्या विद्यार्थी सुद्धा IPS ऑफिसर बनले आहेत, है ना, ते सर जे आपले. तर असं नाहीये की बाबा 12वी मध्ये मला 99% असं काही नाहीये. ते खूप चांगलं मोटिवेशन आहे. म्हणून मी सगळ्यांना सांगेल की तुमचे पर्सेंट मॅटर करत नाही.
तुमच्या जिद्द आहे का? तुमचे ते करण्याची तुम्हाला ते पॅशनेट तुम्ही आहे का? आता झाला व्हिडिओ पाहिला, काहीतरी झालं, 1-2 दिवस अभ्यास केला झाला, असं नको करा. तुमच्या मनामध्ये तुम्हाला असं वाटते का की समाजासाठी समाजात माझी रिस्पेक्ट त्या लेवलने असली पाहिजे? वर्दी तुम्हाला सर्वच भेटणार आहे, पण शेवटी रिस्पेक्ट सर्वात हायएस्ट रिस्पेक्ट तुम्हाला इथेच भेटणार आहे, IPS मध्ये, DYSP 100%. आणि यांचे प्रमोशन होत असतात समोर, यांचे प्रमोशन होतात, यांना वेळ लागते, 7 वर्ष, 10 वर्ष, हे 20 वर्ष, हे PSI म्हणून रिटायर होतात बिचारे. पण जर समजा आपण 21-22 वर्षात PSI बनलो तर समोर बघा किती तुमची हवा राहील, लक्षात ठेवायचं. आणि शेवटी ते इम्पॉर्टंट असते. पैसा सर्व कमवत आहे, पण पोस्टला सुद्धा पावर आहे, लक्षात ठेवा. मग बस तुम्हाला एक लहानसा व्हिडिओ मी असा आणला की विद्यार्थ्यांना माहिती असो. काही असेल तुम्हाला इश्यू तर गुरुकुल अकॅडमीला व्हिजिट करा. जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही टाकू शकता गुरुकुल अकॅडमी नागपूर, तुम्ही टाकू शकता गुगलवर, तुम्हाला सर्व माहिती भेटून जाईल. ठीक आहे, थांबून देऊ ते. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.